आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. परा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. जत तालुक्यातील कर्जगी गावात 4 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण जत तालुका हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध म्हणून जत तालुका बंद पुकारण्यात आला आणि जत शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आलाय. नागरिकांचा त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालाय. देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असल्याचे चिंताजनक चित्र दिसते. संपूर्ण देशभरात अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. कोलकातामध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ करून तिची हत्या करण्यात आली, तर बदलापूर येथेही 4 वर्षांच्या 2 लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनांनी संपूर्ण देश हादरलाय. अशाच पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील कर्जगी येथे घडलेली ही घटना आणखी एक काळीज पिळवटून टाकणारी आहे. या क्रूर घटनेच्या निषेधार्थ जत तालुक्यात शुक्रवारी बंद पाळण्यात आला. व्यापारी, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांनी या बंदला भरभरून पाठिंबा दिलाय. जत शहरासह तालुक्यातील बाजारपेठा बंद राहिल्या, तर रस्त्यावर ठिकठिकाणी नागरिक निषेधार्थ एकवटले होते. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, जिल्हा बँक संचालक मनसूर खतीब, माजी सभापती सुरेशराव शिंदे, डॉक्टर रवींद्र आळी, आरपीआयचे संजय कांबळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, अनेक महिला आणि तरुणही या आंदोलनात सहभागी झाले. या प्रसंगी जतचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे व तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाचा स्वीकार केला आणि तुमच्या भावना वर कळवण्यात येतील असं आश्वासन दिलं. यानंतर मयत मुली सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहून मोर्चाचा समारोप करण्यात आलाय. जत तालुक्यातील कर्जगी येथे बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या संशयिताविरोधात यापूर्वी विनयभंग प्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याचे पोलिसांनी वैद्यकीय तपासात उघड झाले. या खून प्रकरणाचा बारकाईने तपास करून खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा अशी विनंती न्यायालयास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक घुगे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. ज्या बालिकेचा खून करण्यात आला ती सध्या आजीकडे राहत होती. तिची आई काही दिवसांकरिता कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे माहेरी गेली होती, तर वडील बांधकाम मजुरीसाठी रत्नागिरीस गेले होते. मुलीच्या घरापासून काही अंतरावर संशयित पांडुरंग सोमलिंग कळली, वय 45 वर्ष याचं घर आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी संशयित पांडुरंग कळली याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाल्याने तो सध्या वृद्ध आईसमवेत राहतो. सन 2016 साली संशयित पांडुरंग कळली याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र त्यातून त्याची 3 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली होती. मजुरीचं काम करणारा संशयित पांडुरंग याची बालिकेची ओळख होती. दरम्यान गुरुवारी बालिका बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावली. मुलीच्या घरी पोलीस दाखल झाल्यानंतर येथे वावरणाऱ्या संशयित पांडुरंग कळी त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी घरातील एका लोखंडी पेटीत पोत्यात घातलेला बालिकेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर संशयित कळी यास अटक करून त्याच्यावर उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी 21 जागांसाठी 144 उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये खासदार विशाल पाटील, हर्षवर्धन, प्रतीक पाटील, बजरंग पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह आजी माजी संचालकांचा समावेश आहे. दरम्यान दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवारी होणार आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. वसंतदादा कारखान्याच्या 21 संचालक पदांसाठी निवडणूक होतीये. कारखान्याचे 36,000 मतदार आहेत. यामध्ये सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या 5 गटांमधून प्रत्येकी 3 असे 15
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था आणि पणन संस्था सभासद मतदारसंघ क्रमांक 2, तसेच अनुसूचित जाती किंवा जमाती मागासवर्गीय 1, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गामधून 1 असे 21 संचालक निवडून द्यायचे आहेत. वसंतदादा साखर कारखाना सध्या 10 वर्ष मुदतीसाठी दत्त इंडिया कंपनीस चालवण्यास दिला आहे. सध्याचा 8वा हंगाम ते घेत आहेत. अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. 21 जागांसाठी 144 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवार दिनांक 10 फेब्रुवारीला होणार आहे. तर वैध अर्जांची प्रसिद्धी दिनांक 11 रोजी होणार आहे. तर अर्ज माघार घेण्याची मुदत दिनांक 11 ते दिनांक 25 फेब्रुवारी आहे. अंतिम उमेदवारांची यादी 27 फेब्रुवारीला होणार असून आवश्यक वाटल्यास दिनांक 9 मार्चला मतदान होणार आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीतल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलंय. शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमीन सर्वे प्रक्रिया त्वरित थांबवावी, सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. सांगलीवाडी येथे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पत्रे लिहिली आहेत. राज्य सरकारने हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. आज शेतकरी आपल्या रक्ताने पत्र लिहितोय, मात्र यापुढील काळात राज्यकर्त्याचं रक्त सांडल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यावेळी देण्यात आलाय. महायुतीचे सरकार येताच राज्यात पुन्हा शक्तीपीठ महामार्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबतचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. मात्र या महामार्गाला सांगलीमधून विरोध असल्याने शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्यात येते. सदरचा महामार्ग हा सांगलीतून रद्द करण्यात यावा अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची आहे. ध्वजारोहण करून आजपासून सांगलीत कृष्णामाई महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. या निमित्ताने ऐतिहासिक आयर्विन पुलाला विद्युत रोषणाई करण्यात आली असून कृष्णाकाठी विविध मनोरंजनाचे खेळ आणि बचत गटाने तयार केलेल्या खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवास पहिल्याच दिवशी सांगलीकरांनी मोठा प्रतिसाद दिलाय. महापालिका, कृष्णामाई उत्सव समिती व श्री गणपती पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून 12 फेब्रुवारी अखेर कृष्णामाई उत्सव साजरा केला जातोय. या उत्सवाची सुरुवात आज कृष्णाकाठी ध्वजारोहणाने करण्यात आली आहे. सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मनोहर सारडा, महेंद्र चंडाळे उपस्थित होते. या निमित्ताने 5 दिवस कृष्णामाईची ओटी भरणं, प्रवचन, कीर्तन, वेद पठण, संत संमेलन, भावगीत, भक्तिगीत गायन, निबंध व चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आले. दररोज सायंकाळी कृष्णामाईची आरती व 1000 दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कृष्णामाई उत्सवानिमित्त आयर्विन पुलाला विद्युत रोषणाई करण्यात आली असून सरकारी घाटावर भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत. संपूर्ण घाट परिसर सुशोभित करण्यात आला असून काठावर खाद्यपदार्थ, मनोरंजनाचे खेळ आदींचं आयोजन करण्यात आले. जत तालुक्यातील कर्जगी येथील 4 वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार करून खून केल्याप्रकरणी नराधमास योग्य तो तपास करून त्यास फाशी द्यावी या मागणीसाठी मिरजत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना निवेदन देण्यात आले. कर्जगी येथील निष्पाप मुलीला न्याय मिळावा यासाठी मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यापासून सर्वपक्षीय मूक मोर्चा सुरू करण्यात आला. निष्पाप मुलीवर अमानुष बलात्कार करून खून करण्यात आलाय. सदरची घटना ही मानवतेला काळिंबा फासणारी असून अशा प्रकारची राक्षसी प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे. त्यासाठी आपण आरजी कर बलात्कार प्रकरण कोलकाता मधील पोलिसांनी घेतलेल्या तत्पर कारवाईनुसार 59 दिवसात न्यायालयात केस चालवून आरोपीस शिक्षा झाली. त्याच धर्तीवर आपल्याकडून जत येथे काल घडलेल्या अमानवीय गुन्ह्यास पोक्सो कायद्याच्या सुधारित तरतुदीनुसार आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी. सदर गुन्ह्याची चार्जशीट लवकरात लवकर तयार करून सदरचं प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा मिळवून पीडित बालिका आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागण्यांचं निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यावेळी मूक मोर्चामध्ये सहभागी झाले. अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने वेळोवेळी मदत जाहीर केली होती.
सन 2022 ते 2024 या कालावधीतील राज्यातील 5,39,605 लाभार्थ्यांना 592,34,90,530 रुपयांची मदत वर्ग करण्यात आली आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1,787 लाभार्थ्यांना 1,77,44,279 रुपये संबंधित लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे. आधार संलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिवृष्टी, पूर सन 2022, सन 2023, सन 2024, अवेळी पाऊस सन 2022 ते 2023 व 2023 ते 2024, अवेळी पाऊस, अतिवृष्टी 2023 ते 2024, दुष्काळ 2023 आणि जून 2019 मध्ये वादळी वारा आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि नागरिकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना दिलासा मिळणार आहे. पुणे विभागात 27,379 लाभार्थींच्या बँक खात्यावर 40,72,53,013 रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 1,787 लाभार्थ्यांना 1,77,44,279 रुपये, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 1,064 लाभार्थ्यांना 99,62,037 रुपयांची मदत डीबीटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. 2022 ते 2024 या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर, अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळीचा सामना करावा लागला होता. या कालावधीत शेती पिकांचं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात आला होता, परंतु निधीच्या कमतरतेअभावी निधी मिळाला नव्हता. गेल्या 3 वर्षांपासून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मदत मिळाल्याने काहीसा दिलासा मिळालाय. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती सांगली येथील रमाई आंबेडकर उद्यानात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रमाई आंबेडकर उद्यान देखभाल आणि संरक्षण समितीच्या अध्यक्षा आशाताई सावळे व छाया कांबळे, अमिता कांबळे, संगीता उबाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. बौद्धाचार्य हनुमंत सावळे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मार्फत घेण्यात आलेल्या 2024च्या परीक्षेत MSc विषयात टॉप 10 मध्ये शिवाय मागासवर्गीय विभागात प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केल्यामुळे सोना सुरेश आठवले यांचा तसेच ज्येष्ठ नेते शहाजी मोरे यांचा नातू संभ्यंक अमोल मोरे या विद्यार्थ्याने चित्रकलेमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करून पदक प्राप्त केल्याने त्याचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी शिवाजी वाघमारे, शहाजी मोरे, अजय उबाळे, संजय शिंदे, मनोज उर्फ आशिष गाडे, अरुण आठवले, बापूसाहेब ठोकळे, सचिन ऐवळे, अविनाश कांबळे, जितेंद्र बनसोडे, हरिभाऊ सवने, रमेश सावंत, सुशांत कांबळे, मच्छिंद्र माने, संतोष कांबळे, राहुल शिंदे, बाळासाहेब शिंदे, गजानन गस्ते, नितीन सावळे, जगदीश पाटील, विराज शिंदे, राजू वडर, विनोद साबळे, गणपती चौडीकर, अनिल साबळे, मोनाली वाघमारे, निकिता कांबळे, नितीन कांबळे, जाफर रंगारे आदी जण उपस्थित होते. सांगली शहरातील बायपास मार्गावर असणाऱ्या मीरा हाऊसिंग सोसायटी येथे असणाऱ्या बंद अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका 24 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अवधूत थोरात असं मृत तरुणाचं नाव आहे. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सदरची घटना निदर्शनास आली. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. मृत अवधूत थोरात हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील टिंबर एरिया परिसरात राहत होता. अवधूत हा गुरुवारी रात्रीच्या सुमारास बायपास मार्गावर असलेल्या मीरा हाऊसिंग सोसायटीमधील बंद असलेल्या अपार्टमेंटमध्ये कोणासही न सांगता गेला होता. अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सदरची घटना निदर्शनास आली आहे. यावेळी घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.